तुमच्या एक्झाम साठी रिवाइज करून घेतलेलं आपण है ना, मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. आज आपण तो भिंगांवाला जो धडा ठरवलेला तो करणार आहोत. त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी मी तुम्हाला शिकवलेल्या होत्या, आठवते का? भिंग्यांपासून आपण कुठली लेन्सेस बनवू शकतो, कशा, बरोबर आहे? म्हणजे सॉरी, काचेपासून काचेचे जे वर्तुळ आहे त्याला कटिंग करून कसं आपण त्याला भिंग बनवू शकतो, किती प्रकारची भिंग असतात. आणि मी होमवर्क पण दिलेला ना, उपयोग लिहायला सांगितलेलं बहुतेक मी. यस मॅम. ठीक आहे. आज आपण मग तोच धडा कंटिन्यू करूया. आणि आधी त्याचं प्रकाशाचं अपवर्तन कसं होतंय आधी त्याचे आज नियम समजून घेऊया. आपण नियम पाहिलेले नाहीयेत, ठीक आहे? आणि बाकी तुम्हाला मी चला काही क्विकली काही प्रश्न विचारते, मला तुम्ही त्याच्या व्याख्या सांगायच्या, काही टॉपिकची नावं देते. मुख्य नाभी काय असते? कोण सांगेल? मुख्य नाभी काय असते? नो आयडिया. बरं, मुख्य नाभी नाही माहिती तर मला हे सांगा. मुख्य नाभी म्हणजेच प्रिन्सिपल फोकस. वक्रता त्रिज्या काय असते? रेडियस ऑफ कर्व्हेचर. वक्रता त्रिज्या म्हणजे रेडियस ऑफ कर्व्हेचर काय असते? कोण सांगेल? मॅम, the radii R1 and R2 of the spheres whose parts form surfaces of the lenses are called the radii of curvature of lens. बर, ठीक आहे, ओके. मराठीतून कोण सांगेल? मराठीतून कोण सांगेल? हा सांग बेटा. भिंगांचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना R1 व R2 भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. हा, ठीक आहे, व्हेरी गुड. ठीक आहे, आता एक काम करा, तुमच्याकडे जर तुम्ही हे घेऊन नसाल बसला, नोटबुक, पेन, कंपास, तुम्हाला आठवते मी लास्ट क्लास मध्ये सांगितलेलं हे सगळं घेऊन बसायचंय म्हणून. ठीक आहे, चला आज आपण मग टॉपिकचं नाव लिहा नोटबुक मध्ये. टॉपिकचं नाव लिहा मराठीमध्ये. मराठीमध्ये सांगते. बहिर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. आणि मी तुम्हाला ती आठवते 6 केसेसची एकाच पेजवर कशी आकृती काढायची ते मी तुम्हाला कलरफुल आकृती काढून दाखवलेली. आणि ती कलरफुल तुम्ही जशीच्या तशी कलरफुल आकृती काढून ते ग्रुपमध्ये टाका, फोटो सांगितलेलं. मला एक पण फोटो नाही दिसला. असं अभ्यास केल्यावर काहीच अर्थ नाही मग त्याला. आपण हा काही जणांनी उपयोग टाकलेले ते मी बघितलं, पण ती आकृतीचा फोटो मला एक पण नाही दिसला. आठवते ती 6 केसेस वाली कलरफुल आकृती काढलेली आपण? हो, नाही, काहीतरी रिस्पॉन्स. यस मॅम. हो मॅम. ठीक आहे, चला आता आपण टॉपिकचं नाव लिहिलं, बहिर गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. इंग्लिश मीडियमची सेमी इंग्लिश वाली लिहू शकतात. इमेजेस formed by a convex lens. Images formed by a convex lens. ठीक आहे, तर आता आपण ते शिकू. त्याच्या आधी प्रकाश किरणाचं परावर्तन होतं ते काही नियमांनुसार होतं. प्रकाश किरण, आपल्या भिंगावर एक प्रकाशाचा किरण पडला
आणि तो ऑब्व्हियसली त्याचं अपवर्तन होणार. आय मीन अपवर्तन जे होते असं नाही तर कुठे पण जाईल तो, नाही. त्याचे काही नियम आहेत. ते 3 नियम आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या 3 नियमांनाच वापरून आपण ह्या 6च्या 6 केसेस, 6च्या 6 आकृत्या काढणार आहोत आणि स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे तुमच्या टेक्स्टबुक मधली जी आकृती आहे ती मी इकडे घेतलीये. तर हे 3 नियम बघा खूप सोपे आहेत. काय केलं तुम्ही, हे बहिर्गोल घेतले, तिथे बहिर्गोल घेतलाय. पहिला नियम बघा इथे. पहिला नियम काय आहे, जर आपाती किरण, हा प्रकाशाचा आपाती किरण जो येतोय हा वाला बघा, हा निळावाला, हा जर आपाती किरण काय आहे तुमच्या, हा जो मुख्य अक्ष आहे, मुख्य अक्ष म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस, त्याला जर समांतर असेल, पॅरलल असेल, तर लेन्सच्या मधून बाहेर पडताना, भिंगातून बाहेर पडताना तो किरण जो आहे तो ह्या मुख्य नाभीमधून जाईल. हा पहिला नियम. ठीक आहे. दुसरा नियम ह्याच्या बिलकुल उलटा. समजा पडणाराच इकडे कुठेतरी सूर्य आहे, बरोबर, मग पडणारा किरणच असं पहिल्या मुख्य नाभीमधून चाललाय, तर मग तो भिंगातून बाहेर आल्यावरती हा मुख्य अक्षाला तो काय बनेल, समांतर बनेल. इथे आधी समांतर आहे, मग मुख्य नाभीतून चाललाय, आणि इथे मुख्य नाभीतून आधीच चाललाय आणि नंतर मग बनतोय. आणि समजा हे ऑप्टिकल सेंटर, ऑप्टिकल सेंटरला काय म्हणतात मराठीमध्ये? ऑप्टिकल सेंटरला मराठीत काय म्हणतात? प्रकाशीय केंद्र. पडणारा किरणच प्रकाशीय केंद्रात पडतोय. येतोय कुठेतरी सूर्य, तो किरण ओ मधून चाललाय, हा बघा हा किरण असा ओ मधून चाललाय, तर त्या किरणाचं अपवर्तन होत नाही. अपवर्तन होत नाही म्हणजे त्याचा डायरेक्शन, त्याची दिशा नाही बदलत, तो जसाच्या तसा आरपार इकडे माघारी येतो, म्हणजे पुढच्या दिशेला येतो. ठीक आहे. तर हे 3 नियम आहेत. हे 3 नियम जे आहेत आपण काय करणार आहोत, आकृत्या काढण्यासाठी वापरणार आहोत. तर मी वाट बघते, ह्या 3 आकृत्या आहे 1 2 3 पटकन ड्रॉ करून घ्या. आणि तुम्हाला परत एकदा मी आठवण करून देते की ह्या बहिर्गोल वक्रासाठी, म्हणजे बहिर्गोल भिंगासाठी आपल्याकडे 6 वेगवेगळ्या केसेस आहेत. 6 वेगवेगळ्या जागी आपण जर वस्तू ठेवली तर आपल्याला 6 वेगवेगळ्या जागी ऑब्व्हियसली त्याची प्रतिमा मिळते, त्याची इमेज मिळते. तर त्या 6 वेगवेगळ्या केसेस आपण स्टडी करणार आहोत 1 बाय 1. ठीक आहे. एक काम करा, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा नाही तर टेक्स्टबुक मध्ये आहेच ही आकृती, पण ही आकृती तुम्हाला नोटबुक मध्ये नक्की काढायची आहे. ठीक आहे. ह्याच्या इथपर्यंत मी जे बोलले आता त्याच्यात कोणाला डाऊट आहे का सांगा मला. एनीवन इज नाहीये डाऊट? पक्का? येस मॅम. बर, ठीक आहे. आता तुम्हाला जर आठवत असेल तर आता लास्ट टाइम आपण काय केलेलं, आपण हा असा प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजे मुख्य अक्ष घेतलेला होता. त्याच्यानंतर ना मग आपण एक काय घेतलेलं होतं, गोल, बहिर्गोल घेतलेलं होतं, हे असं. ठीक आहे. आणि आठवते तुम्हाला, आता हे बहिर्गोलासाठी किती आपल्याकडे आहेत, मुख्य नाभ्या पण 2 आहेत, इथे F1 आणि इथे काय होतं हे C1, किंवा ह्याला 2F1 पण म्हणतो आपण. ते काय आहे, काय आहे हे, इथून ते इथपर्यंत जे अंतर जे आहे ते काय आहे, रेडियस ऑफ कर्वेचर. त्रिज्या आहे ती मुख्य, म्हणजे भिंगाची त्रिज्या आहे ती. त्याला काय म्हटलेलं आपण, कशाची त्रिज्या आपण म्हटलेलं, वक्रता त्रिज्या. तर ती वक्रता त्रिज्याचं अंतर जे आहे ते C1 किंवा 2F1 म्हणणार. सेम टू सेम आपल्या इकडे काय असतं, F2, आणि इथे काय असतं C2, म्हणजेच ह्याला आपण 2F2 पण म्हणू शकतो. बरोबर आहे. मग आता आपल्याकडे बघा, आपली जी पण वस्तू, ज्या वस्तूची आपल्याला प्रतिमा बनवायची आहे ती वस्तू कुठे कुठे ठेवायची, तसं तर आपल्याकडे इनफायनाईट, अनंत बिंदू आहेत. अनंत बिंदू म्हणजे बघा कसं,
इथे पण मी ठेवू शकते वस्तू, इथे ठेवू शकते, इथे ठेवू शकते, इथे इथे इथे. तर असे कितीतरी अनंत बिंदू आहेत. आता मग एवढ्या सगळ्या बिंदूंच्या आकृत्या कोण स्टडी करत बसणार ना. तर म्हणून मग शास्त्रज्ञांनी काय केलं की त्यांनी ना त्या बिंदूसाठी रेंज बनवली. रेंज म्हणजे काय, इथून ते इथपर्यंतच्या अंतरामध्ये कुठे पण तुम्ही प्रतिमा म्हणजे वस्तू ठेवली की तिची जी प्रतिमा मिळते ती सेम लक्षणांची असते, तिची लक्षणं सारखी सारखी आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आता इथे C1 आणि F1 च्या मध्ये तुम्ही कुठे पण प्रतिमा ठेवा, ह्या सगळ्या प्रतिमांची जी लक्षणं आहेत ते एक दुसऱ्याला सारखी असतील. ठीक आहे, म्हणून ह्या दोघांच्या मधला कुठला पण एक बिंदू एक केस आहे. ह्या बिंदूच्या इकडे कुठे पण एक विशिष्ट अंतरावर मोजू शकतो, त्या अंतरावर कुठे पण तुम्ही वस्तू इथे ठेवा, इथे ठेवा, इथे ठेवा, त्याची लक्षणं सेम सेम आहेत. परत एक्झॅक्टली ह्या C1 वर ठेवलं तर ती तर एकच केस आहे, एकच आकृती त्याची प्रतिमा बनणार आहे. F1 वर पण ठेवल्यावर एकच प्रतिमा बनणार आहे. हा, आता बघा हे जे आपलं ऑप्टिकल सेंटर आहे, प्रकाशीय केंद्र आहे, आता ह्या O आणि F मध्ये इथे अगेन खूप सारे बिंदू आहेत, इथे पण कुठे पण आपण ठेवू शकतो वस्तू. मग काय शास्त्रज्ञांनी बघितलं, या F1 आणि O च्या मधल्या कुठे पण प्रतिमा ठेवा, त्या सगळ्या प्रतिमांची लक्षणं सारखी सारखी आहेत. लक्षणं म्हणजे कोणती लक्षणं, ती प्रतिमा एकतर आभासी आहे की वास्तविक आहे. बरोबर आहे. पहिलं लक्षण काय, प्रतिमा वास्तविक आहे की आभासी आहे. दुसरं, ती प्रतिमा सरळ आहे की उलटी आहे. तिसरं, कुठे बनतेय ती, अंतर किती आहे, कुठल्या अंतरावर ती बनतेय भिंगापासून. आणखी काय, हा, ती प्रतिमा वास्तविक ज्या वस्तूच्या साईजच्या एवढीच आहे किंवा त्याच्यापेक्षा छोटी आहे किंवा त्याच्यापेक्षा मोठी आहे. तर ही चार आपण काय करतो, ह्या चार पद्धतीने त्या वस्तूची जी आहे ती लक्षणं म्हणजे प्रतिमेची लक्षणं बनवतोय. ठीक आहे, तर चला आता आपण पहिली केस आज बघणार आहोत. पहिली केस काय होती आठवते ना तुम्हाला, की तुम्ही अनंत अंतरावर म्हणजे भिंगापासून अनंत अंतरावर इथे कुठेतरी एक वस्तू ठेवली आहे, भिंगाच्या समोर आहे, म्हणजे भिंगाच्या अशी समोर आहे पण खूप लांब आहे, अनंत अंतरावर आहे. गुड इव्हनिंग बेटा. ठीक आहे, मग कुठे बनेल, मग प्रतिमा. ठीक आहे, अच्छा. आता ना मुलांनो, ह्याची आकृती काढायच्या आधी मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवते, म्हणजे रिअल मध्ये ते कसं दिसतंय ते तुम्हाला कळेल. ठीक आहे, आणि ती व्हिडिओ संदीप बेटा म्यूट कर. ती व्हिडिओ बघितल्यावर मी काहीही एक्सप्लेन न करता तुम्हाला ते व्हिडिओ वरून आधारित प्रश्न विचारेल, म्हणून तो व्हिडिओ एकदम चांगला बघायचा. हा बेटा, हा बोल. स्क्रीन शेअर ऑलरेडी केले. एक मिनिट मी व्हिडिओ शेअर करते. हिंदी सगळ्यांना कळतं ना? ठीक आहे, तर आता ना मी तुम्हाला त्यांनी जे प्रयोगशाळेमध्ये आता जे आपण शिकणार आहे ना मुलांना, जे तुमच्या पुस्तकात दिलंय ते प्रयोगशाळेमध्ये पण आपण पडताळून पाहू शकतो. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला करून म्हणजे ते प्रयोगशाळेमध्ये आता मी तर बनवलेले आहे, व्हिडिओ बनवलेले आहेत ते तरी मी तुम्हाला दाखवते. तुमच्या प्रयोगशाळेत तुम्ही प्रयोग केलाय ह्यांचा मुलांनो? नाही मॅम. येस मॅम. नाही केला, बरं. अच्छा, ज्यांनी केलाय चांगली गोष्ट आहे. चला, तुम्हाला जरी ना ही व्हिडिओची भाषा नाही समजली तरी काळजी नका करू, मी एक्सप्लेन करेन.
बघा कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच हे बहिर्वक्र भिंग घेतले ज्याच्यावर आपली इमेज प्रतिमा बनणार आहे. कॅन्डल घेतली एक. हे तुम्ही घरी पण करून पाहू शकता जर तुम्हाला कुठून तरी हे भिंग मिळालं तर. हे दिसते तुम्हाला F1 म्हणजे ही ह्या बघा ह्या लेन्स पासून म्हणजे ह्या बहिर्वक्र भिंगापासून हे जो डॉट दिसतोय हा F1 ज्यांनी लिहिलाय म्हणजे ती काय आहे पहिली मुख्य नाभी आहे. आणि F2 F1 म्हणजे आपली त्रिज्येचं अंतर. ते लेफ्टला लिहिलंय डाव्या बाजूला लिहिले. आता उजव्या बाजूला बघा इथे 2F2 दिसतोय आणि 2F2. हा वरतून बघा आता नीट दिसते काय केलंय त्यांनी. जी आता आपण आकृती काढली तेच वरतून दाखवले इथे. कळतंय का मुलांना? हो नाही काहीतरी बोला रे. येस मॅम. ठीक आहे पुढे. आता ही जी कॅन्डलची जी ज्योत आहे ना मुलांनो, कॅन्डलची ज्योतच आता आपलं ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट म्हणजे आपली वस्तू आहे ज्याची प्रतिमा आपल्याला बनवायची आहे. आता बघा हीच पहिली केस आहे. पहिली हीच केस आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या वस्तूला अनंत अंतरावर ठेवले भिंगापासून. आता तुम्ही म्हणाल की हे तर फक्त पेपराच्या बाहेर जरा लांब कुठेतरी ठेवलंय आणि पण टेबलावरच आहे. पण हे अनंत अंतर आपण कसं मोजतो मुलांनो, की खरंच खूप अनंत अंतरावर कसं ठेवणार ना. तर भिंगाची जी त्रिज्या आहे, भिंगाची जी त्रिज्या कुठली त्रिज्या वक्रता त्रिज्या आहे, त्या वक्रता त्रिज्येच्या कमीत कमी 4-5 पटीने लांब अंतरावर ठेवलं तरी त्याला अनंत अंतर आपण मानू शकतो. ठीक आहे. मग ही पहिली केस आहे जिथे भिंग अनंत अंतरावर ठेवलंय म्हणजे खूप लांब ठेवलंय भिंगापासून. कॅन्डल खूप लांब ठेवलंय भिंगापासून. दिसते तुम्हाला इमेज? हे बघा इथे. हो मॅम. हो मॅम. कॅन्डलची जी फ्लेम आहे, जी ज्योत आहे ऍक्च्युअल मध्ये आकाराने खूप मोठी आहे, पण तुम्ही बघताय तिची इमेज प्रतिमा एकदम बिंदू एवढी बनली आहे. ठीक आहे. लक्षणं नोट करा. बघा आता इथे लक्षणं लिहिलेली आहेत ऑलरेडी त्यांनी. इमेज कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच तिची लक्षणं. इमेज साईज काय आहे? इमेज साईज हायली डिमिनिश्ड म्हणजे खूप लहान, ती खूप जास्त छोटी झाली आहे. परत काय लिहिलंय? नेचर. तिचा नेचर कसा आहे? रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड म्हणजे काय? वास्तविक आणि उलटी. ठीक आहे. आणि पोझिशन म्हणजे ती कुठे बनली आहे. तर कुठे बनली आहे? त्यांनी स्क्रीन कुठे ठेवली? 2F2 ला, सॉरी F2 ला, म्हणजे राईट साइडला F2 वरती ती बरोबर इमेज बनली आहे. बघितलं इथे F2. हा आता इथून नीट कळेल तुम्हाला. दिसते? आता केस 2 मध्ये बघा काय केलं. हे इथे जे तुम्हाला माझं कर्सर दिसतंय मुलांना, हे जे मी हलवते कर्सर माऊसचं. येस मॅम. हा बघा इथे काय होतं? इथे होतं F1 आणि इथे काय आहे? 2F1. आता 2F1 च्या पण पलीकडे इथे परत कॅन्डल शिफ्ट केलीये, पण हे अंतर जे आहे हे अनंत अंतर नाहीये. हे 2F1 च्या पलीकडचं अंतर आहे, पण आपण मोजू शकतो तेवढं अंतर आहे हे. आता तुम्ही बघू शकता इथे ठेवली असताना ही कॅन्डल आणि बघा इथे त्याची काय बनली आहे? इमेज बनली. दिसते इथे स्क्रीन वरती. पुढे बघा आता काय होतं. हा आता बघा ती आधी तुम्ही बघितलं ते हलवायच्या आधी बघा. हलवायच्या आधी तुम्हाला दिसते अशी भुरसट आहे ती इमेज. क्लिअर नाही दिसत आहे, ब्लर आहे. आता म्हणून ती ब्लर इमेजला क्लिअर बनवण्यासाठी
ते जागा चेंज कर, हलवून बघतात की कुठल्या अंतरावर क्लिअर इमेज मिळते. बघा दिसली, झाली इमेज क्लिअर. बघा इकडे ज्योत हलते तिकडे इमेज पण हलते, आणि म्हणून बघा त्यांनी अंधारात करून दाखवले. कशी दिसते उलटी सरळ? बघा बर, खरं उलटी दिसते की नाही? येस मॅम. हो मॅम. तर ही दुसरी केस आहे. आता दुसऱ्या केस मध्ये बघा, साईज तुम्ही बघितलं तर साईज डिमिनिश्ड आहे. मगाशी काय होती? हायली डिमिनिश्ड. हायली डिमिनिश्ड म्हणजे खूप छोटी झालेली. आता काय आहे? डिमिनिश. डिमिनिश म्हणजे ऍक्च्युअल साईज पेक्षा थोडी छोटी साईज आहे. ठीक आहे, लहान साईज आहे. परत रिअल आहे, वास्तविक आहे. आपण ती स्क्रीनवर बघू शकतो. आकृती म्हणजे काय आहे? ती वास्तविक आहे. आकृती म्हणजे प्रतिमा वास्तविक आहे. आणि इन्व्हर्टेड, इन्व्हर्टेड म्हणजे उलटी आहे. आणि पोझिशन कुठे होती? तिची पोझिशन म्हणजे ती कुठे बनली आहे? बिटवीन F2 अँड 2F2. F2 आणि 2F2 च्या मध्ये ती बनली आहे. ठीक आहे, तर अशा टोटल, ही तर दुसरी केस आहे, अशा टोटल 6 केसेस आहेत. पण आता मी इथे हा व्हिडिओ स्टॉप करते. आपण ज्यावेळी पुढच्या केसेस बघू त्यावेळी मग हा व्हिडिओ मी तुम्हाला मधून मधून दाखवत जाईल. ठीक आहे, आज आपण फक्त 2 केसेस करूयात, कारण आपला क्लास होईपर्यंत बाकीच्या केसेस होणार नाहीत. ठीक आहे, तर मग आता सिंपल आहे. जे तुम्ही डोळ्याने आता पाहिलं त्याचीच आता काय बनवायची? आपल्याला आकृती बनवायची. सिंपल आहे. ठीक आहे, बघा आता मी तुम्हाला बनवून दाखवते. खूप इझी आहे मुलांनो, काही रॉकेट सायन्स नाहीये. हा, आता ती भिंग मला सांगा. आता तुमच्या कोणाकडे, एक मिनिट, सगळेजण फक्त माझ्या 3 काउंटवर काही सेकंडसाठी कॅमेरा ऑन करा. 1 2 3. करा रे कॅमेरा ऑन. प्रथमेश, झोपून क्लास अटेंड करतोयस? हा आकृती काढायला सांगितलेली नोटबुक मध्ये. बरं ठीक आहे, कंपास कोणाकोणाच्या हातामध्ये? हात वर करा. कोणाकोणाच्या हातामध्ये कंपास, स्केल वगैरे सगळं घेऊन बसलाय? ठीक आहे, चला आता आपण जे बघितलंय त्याचीच आकृती काढणार आहे. पण त्याच्या आधी तुमची आकृती एकदम ऍक्युरेट यायला पाहिजे. म्हणून पहिल्यात आधी तर कंपास यूज करून भिंग कसं ड्रॉ करायचं, भिंग कसं ड्रॉ करायचं त्याच्यासाठी मी अजून एक व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ बघायचा आहे. आता माझ्याकडे कर्कटक नाहीये ना, आणि मी दाखवणार पण कसं, म्हणून व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ बघायचंय, बघत बघत ड्रॉ करत जायचंय. चला, पेन्सिल, इरेझर आणि कंपासला पेन्सिल लावून रेडी ठेवा. मी व्हिडिओ शेअर करते तोपर्यंत. संदीप, बोल ना. थांबा मी शेअर करते, ते ऍड चालू झालंय. बर, मी ह्या व्हिडिओचा आवाज म्यूटच करते. मी कमेंट्री करते ह्या व्हिडिओवर. तुम्ही नुसतं बघा व्हिडिओ आणि माझा आवाज ऐका. ठीक आहे, आणि आता बघा कसं काढायचंय. हा, खूप सिंपल आहे. तुम्ही सांगेल तसं ड्रॉ करत जा. बघा, सगळ्यात आधी काय करा, ही एक लाईन काढा. काय करा, ही लाईन काढा. लाईन काढून झाल्यानंतर पुढे बघा. Convex lens using ray diagrams. So first of all, let us draw a convex lens. For that, first you अच्छा मुलांनो थांबा, हा व्हिडिओच्या आधी ना मी स्वतःच तुम्हाला आधी एक्सप्लेन करते.
नीट ऐका ते, आणि त्याच्यानंतर ना मग व्हिडिओ दाखवते. हॅलो, काय झालं? कुणीतरी म्हटलं हॅलो. हा, आता नीट बघा मुलांना, सिंपल करून सांगते तुम्हाला, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. नीट बघा हा. आता समजा हे तुमच्या ना नोटबुकचं हे पान आहे, हे नोटबुकचं पेज आहे तुमच्या, राईट? आणि त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या लाईन्स आहेत, बरोबर आहे? तुमची रूल्ड लाईनीवालीच नोटबुक असते ना? येस मॅम. आता नीट लक्ष देऊन बघा मी काय करते. तर ही तुमची जी लाईनीवाली नोटबुक आहे ना, सोपी आयडिया सांगणार आहे आज मी तुम्हाला. त्याच्यामधल्या एका कुठल्या तर लाईन वरती काय करा, स्केलने तुमचा मुख्य अक्ष काढून घ्या. हे बघा असा, ह्याच लाईनीवरती हे मी काय काढलं येलो कलरने, हा मी काढला माझा मुख्य अक्ष काढला. ठीक आहे. मुख्य अक्ष काढून झाल्यावर आता नीट बघा मी काय सांगते. मुख्य अक्ष काढून झाल्यावरती इथे कुठेतरी, निळा कलर घेते, इथे कुठेतरी तुमच्या ना कंपासाचे एक कुठलं तरी अंतर घेऊन ठेवा, फिक्स अंतर घेऊन ठेवा, थोडं मोठंच घ्या जरा. तर तुम्ही इथे कुठेतरी मार्किंग करा आधी पेन्सिलने, आणि ह्याच्यावर काय करणार आहे तुम्ही, कर्कटकचा आपल्या एक टोक ठेवा, ते शार्प वालं पॉइंटेड टोक आहे ते ठेवा. त्याच्यावरती ठेवल्यावरती बघा, आता तुम्ही तो पेन्सिलने जो कर्व काढाल, जो कंस काढाल, तो असा कुठेतरी कंस येईल ह्या बिंदूवरून. कळते तुम्हाला मी काय म्हणते? बरोबर आहे? असं ते कंस काढल्यावरती हा असा कुठला तर कंस बनेल. आता तुम्हाला काय करायचंय, कर्कटकचं जे डिस्टन्स घेतलं, अंतर घेतलं, त्याला अजिबात न हलवता, पण कंस काढताना बघा मी काय केलंय, असा लांब लचक मोठा कंस नाही काढलाय. कसा कंस काढलाय की आपल्या मुख्य अक्षाच्या वरच्या 2 रेषा आणि खालच्या 2 रेषा कव्हर होतील एवढाच मी कंस काढलाय. ठीक आहे, काढला इथपर्यंत? हो मॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता काय करायचंय, त्या अंतराला अजिबात डिस्टर्ब न करता तुम्हाला आता इकडचा कुठला तरी असा बिंदू शोधायचाय ज्या बिंदूने तुमचा बरोबर हा दुसरा कंस छेदेल, आणि मग तो बिंदू इथे कुठेतरी मिळेल तुम्हाला. कळलंय मी काय म्हणते? हे तुम्ही तुमच्या भूमितीय रचनेमध्ये ऑलरेडी केलं असेल. म्हणजे बेसिकली आपण इकडून एक कंस काढतोय, तिकडून एक कंस काढतोय, आणि तो अशा पद्धतीने काढतोय की इथल्या वरच्या बरोबर त्यांचा छेदन बिंदू मला कुठे मिळतोय, मुख्य अक्षाच्या इथे 2 रेषावर आणि 2 रेषा खाली. बरोबर आहे? म्हणजे तुमची बरोबर ती जे भिंग आहे ते मध्ये बरोबर फिट होईल. कळलं? भिंग कसं काढायचं कळलं? हो मॅम. ठीक आहे. येस मॅम. हा जो पहिला बिंदू होता आपला, हा जो पहिला बिंदू असेल तो काय असेल, 2F1 असेल, आणि हा जो इथला जो दुसरा हा जो बिंदू आहे तो काय असेल, 2F2 असेल. बरोबर आहे? आणि मग काय करा मुलांना, आता हे पुढचं नीट लक्ष देऊन ऐका. आता हा रेड वरचा जो बिंदू आहे ह्याला डॉटेड लाईनने जोडून टाका स्केल आणि पेन्सिलने, आणि मग हा मधला जो बिंदू भेटतोय आपल्याला मुख्य अक्षाचा आणि हा डॉटेड वाल्या लाईनचा, हे आपलं काय बनलं, ओ म्हणजे काय आहे, हे ऑप्टिकल सेंटर, प्रकाशीय केंद्र. आता काय करणार आहे, स्केल घ्या, स्केलने ह्या ओचं आणि 2F2चं अंतर मोजा किती आहे ते. समजा ते 4 सेंटीमीटर अंतर आहे, मला नाही माहिती किती, समजा 4 सेंटीमीटर आहे. बरोबर 2 सेंटीमीटर वरती इथे मार्क करा, इथे पण 2 सेंटीमीटर वरती मार्क करा. मग हे तुमचं काय असेल, हे बनेल तुमचं F2, आणि इकडचं हे जे असेल तुमचं हे काय असेल, F1 असेल. इथपर्यंत कळलं? हो मॅम. येस. तर इथपर्यंत मी आता जे काढलंय हे सगळ्या आकृत्यांसाठी इथपर्यंतच्या ज्या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत, ह्या कॉमन आहेत. ठीक आहे, कळते?
चला पटकन ड्रॉ करा. आता मी जे म्हटली तेच तुम्हाला आता मी ह्याच्यामध्ये दाखवते, व्हिडिओ मध्ये दाखवते. तुम्हाला अजून पण त्याची हेल्प भेटेल मग कदाचित. चला मी वेट करते, पटकन ड्रॉ करा. झाली मॅम, ड्रॉ केली गेली. झाली? ठीक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी जे म्हणत होती ते व्हिडिओ मध्ये दाखवते. बघा हा आता कसं करायचंय, व्हिडिओ मधून तुम्हाला अजून चांगलं समजेल. हे घेतलं कंपस, ही घेतली स्केल. आता नीट बघा आता काय करतात तिथे. आता हा आपला काय बनेल, मुख्य अक्ष. तुम्ही बघितलं त्यांनी कर्कटकची पेन्सिल नाही वापरली, वेगळी पेन्सिल वापरली. कधी पण लाईन काढताना कर्कटकची पेन्सिल नाही वापरायची, कारण आपण तेवढपर्यंत ते अंतरच चेंज होऊन जातं, मग रॉंग येते मग आकृती. आता बघा ह्यांनी किती अंतर घेतात, किती घेतले, कंपासाचं अंतर किती घेतले, 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर घेतलं. आता नीट बघा हा. आता ह्यांनी एक बिंदूवरून हा पहिला कंस काढला. बघा नीट बघा, हा पहिला कंस काढला, दाबली त्याला चांगलं, म्हणजे आपला बिंदू मिस नको व्हायला. ठीक आहे. आता त्या बिंदूला बघा ते मार्क करतात. त्या बिंदूला काय नाव देणार आता इथे, एफ. त्याचे काय आहे, ती त्रिज्या आहे ना, त्रिज्या आहे म्हणून त्याला हा 2F2. आता बघा त्यांनी अंतराला अजिबात डिस्टर्ब नाही केलं. आता बघा काय करतात, मी जसं म्हंटली तुम्हाला. अच्छा, आता ही लोक काय करतात मुलांनो, ह्या आकृतीमध्ये ना ही लोक कॉन्केव्ह लेन्स काढतात. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे कुठली काढतात, अंतर्गोल भिंग काढतात. म्हणून त्यांनी अंतराला थोडं लांब केलंय, म्हणजे मागे घेतली पेन्सिल. नाहीतर आपण काय करू शकतो, ह्याला पुढे घेऊ शकतो, म्हणजे की आपलं हिथून जे आहे ते गोल असं बहिर्वक्र भिंग बनेल. 1 मिनिट थांबा, कॉन्व्हेक्सचं पण असेल. थांबा 1 मिनिट, मी कॉन्व्हेक्स वाला दाखवते. एक सेकंड हा, 1 सेकंड. हा मला मिळाली आता ती वाली बहिर्वक्रवाली, शेअर करते मी. दिसते? आता मग ही पेन्सिल घेतली पुढे आणि बघा याला कट केलं. दिसते? आपल्या ह्या मधल्या अक्षापासून पण वरचं आणि खालचं अंतर सेम, तर इथे पण एक बिंदू मिळाला. बरोबर आहे. आता ह्याला काय करणार आहे, एक्स्ट्रा पार्ट ह्यानी इरेज केला. हे इरेज बिरेज करायला नको म्हणूनच मी तुम्हाला म्हंटल की प्रिन्सिपल ऍक्सिस पासून वरती 2 लाईन खालती 2 लाईन काढून टाका, आपलं इझी येते. आता नीट बघा, ह्याला काय नाव दिलं, 2. इथे दोन्हीकडे पण 2F दिले, पण राईटला येणार 2F2 आणि लेफ्टला येणार 2F1. बरोबर आहे. आणि मधलं हे पॉइंट काय आहे, आता हा मधला बिंदू काय आहे मुलं, हा आता बघा ह्या मधल्या बिंदू त्याचा अंतर किती येते, आणि त्याचा बरोबर त्या अंतराचा मध्य बिंदू काढून तिथे आपण काय नाव देणार आहे, इथे पण ह्या दोघांचा मधला बिंदू मध्य बिंदू काढून आपण नाव देणार, मुख्य नाभीचं नाव देणार. बरोबर आहे. मुख्य नाभीचं काय नाव देणार, मग इकडे लेफ्टला असणार F1
आणि राईटला असणार F2 आणि दोन्हीकडे FF आणि 2F दिले, हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही परफेक्ट वालं भिंग काढू शकता. मुलांनो, हे असं तुम्ही कर्कटकने परफेक्ट भिंग जर नाही काढलं परीक्षेमध्ये, एकतर तुमचे मार्क्स कट होणार आणि दुसरं तुमची रे डायग्राम चुकण्याचे 99 to 100% चान्सेस आहेत बरं का. म्हणून हे कर्कटक घेणं, स्केल घेणं, प्रॉपर अंतर मोजणं खूप खूप जास्त जरुरी आहे. ठीक आहे, चला आता बघा मी काय करते. तर इथपर्यंत तुम्हाला हे कळलं असेल की हे भिंग कसं काढायचंय, राईट. आता नीट बघा मी काय करते. आता आपण पहिली केस घेणार आहोत, इझी वाली, जिथे आपण काय केलंय आपण वस्तू कुठे ठेवले, किती अंतरावर ठेवले. मुलांना पुस्तक बघा, पहिल्या केसमध्ये वस्तू कुठे ठेवले, भिंगापासून किती अंतरावर आहे वस्तू. भिंगापासून वस्तू किती अंतरावर आहे. अरे पहिली केस काय आहे. मॅम F2 वर नाही, अनंत अंतरावर आहे ना. येस मॅम. अनंत अंतरावर आहे ती. चला आता ना तुम्हाला एकदम इझी हे करण्यासाठी ना, इझिली समजवण्यासाठी बघा मी काय करते. स्क्रीन दिसतेय माझी. येस मॅम. येस मॅम दिसते. हा, हे बघा तुमच्या नोटबुकचं पानच मी इथे घेतलं. दिसते हे तुमच्या नोटबुकचं पान आहे असं सेम टू सेम. हो मॅम. आता बघा मी काय केलं, ह्या नोटबुकच्या पानावरती काय केलं, हा मी काय काढला, प्रिन्सिपल ऍक्सिस काढला. प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणजेच काय काढलंय मी, मुख्य अक्ष, बरोबर आहे. मुख्य अक्ष काढला. मग आता मी काय करते बघा, तर कर्कटकने मी काय करणार, इथे एक बिंदू घेणार आणि त्याच्यानंतर ना काय केलं, मग मी ते सगळ्या समजा स्टेप्स कंप्लीट करून मग मी काय केलं, वरतून 3 बिंदू, हा खालून, एक सेकंड, एक मिनिट, हे ह्याच्यामध्ये ड्रॉ करायला जरा वेळ लागतो, बट इट्स ओके, हरकत नाही, होऊन जाईल. ठीक आहे, एवढं परफेक्ट नाही बनलंय पण इट्स ओके, समजतंय. तर हा ह्याची मध्य रेषा काढून हा मला काय भेटेल इथे, ऑप्टिकल पॉइंट. येस, हा ऑप्टिकल पॉइंट. समजा हे 2 आणि इकडे 2, हे कोणते कोणते बिंदू आहेत, हे माझं आहे F1, हे आहे F2 F1, 2F1, 2F1, हे आहे F2 आणि हे आहे 2F2. तर आता आपल्या पुस्तकातल्या नुसार बघा मी इथे काय केलं, आता हे 3 डॉट बनवले, 1 2 3, आणि मग आता मी कुठे ठेवते, वस्तूला कुठे ठेवलंय, इथे अनंत अंतरावर ठेवलंय. ठीक आहे, आणि त्या वस्तूला आता आपण एक नाव देऊया, ए, अच्छा वरती ए देऊया आपण, थांबा, ए बी. ठीक आहे, एक मिनिट मी थोडी छोटी करते ही वस्तू. आता मी हाईट बघा हा किती घेते या वस्तूची, 2 लाईनीपर्यंतच मी हाईट घेते. ह्या नोटबुकच्या ज्या 2 लाईन्स आहेत ना मुख्य अक्षापासून, हा इथून एवढी घेते मी. ठीक आहे, आता होणार काय आहे, ह्या वस्तूपासून मग काय निघणार आहे, प्रकाशाचा किरण निघणार आहे. आता नीट बघा, हा इथून प्रकाशाचा किरण निघेल ह्या वस्तूपासून आणि असा काय पडेल, भिंगावर पडेल. हा पहिला प्रकाशाचा. मला प्रतिमा काढायची ना, प्रतिमा कुठे मिळेल,
प्रतिमा कुठे मिळेल त्याच्यासाठी फक्त 2च किरण काफी आहेत आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही सांगा नियमानुसार जर हा प्रकाशाचा किरण समांतर असेल मुख्य अक्षाला तर अपवर्तन झाल्यावर तो कुठून जाईल मुलांनो? मुख्य नाभीतून. येस, असा जाईल तो येस मॅम. फोकस मधून. ठीक आहे, तर हा पहिला किरण झाला. आणि दुसरा किरण तुम्हाला आठवतोय? दुसरा किरण जो आहे तो डायरेक्ट आपण काढू शकतो. डायरेक्ट कसा काढू शकतो आपण? कुठून काढू शकतो तो दुसरा? F2 आणि 2F च्या मधून. बरं ठीक आहे, आपण ना अजून हे करूयात, काय म्हणतात, हा F2 आणि 2F2 च्या मधून नाही बेटा. थांबा एक सेकंड, एवढं ड्रॉ करा तोपर्यंत, क्विकली ड्रॉ करा एवढं. दुसरा किरण बघा, दुसरा किरण ह्याच्यात समांतर घेऊ शकतो आपण, जो स्ट्रेट जाणार आहे. हे बघा, इथून सरळ सरळ मुख्य अक्षाला वरूनच जाणारा जो किरण आहे त्याच्यात काय अपवर्तन नाही होत. तर आता बघा दोन्ही किरणांचा छेदनबिंदू कुठे आहे मुलांना? कुठे छेदतात ते एकमेकांना? F2. हा बघा, म्हणून परत काढते मी, ह्याचा कलर चेंज झाला स्वतः. बरं, कुठे छेदतात आहेत बघा मग? हे F2 ला छेदतात, राईट? येस मॅम. तर बघा इथे मग आपल्याला भेटली, इथे जिथे छेदतात हे डॉट, मी फक्त डॉट बनवलंय का? कारण ती इमेज हायली डिमिनिश्ड म्हणजे खूप खूप छोटी आहे. झालं, मिळालं आपली प्रतिमा. इझी होतं, नुसती 2 किरण काढायची होती, एक किरण समांतर आणि दुसरा तर अक्षावरूनच जाणार. चला पटकन आता ही आकृती ड्रॉ करा. आणि ह्या आकृतीचे काय करणार आहेत? बोला काहीतरी. त्या आकृतीचे फोटो तुम्ही ग्रुपमध्ये टाकणार आहात, कारण तुम्ही येस मॅम. बरोबरच ड्रॉ करताय तर नुसता फोटो क्लिक करून टाकायचंय ग्रुपमध्ये. ओके मॅम. मॅम तुम्ही जशी काढली तशी काढायची का? सेम टू सेम. मॅम दुसरं काय झालं मॅम? झालं बेटा, फोटो काढून. हा, आता दुसरी केस, ही केस 1 आहे बरं का मॅम. याला वरती हवं तर नाव द्या. पहिली नंबरची मराठीमध्ये इथे लिहा हवं तर, जेव्हा वस्तू, हे ऑब्जेक्टला मराठीत काय म्हणतात? वस्तूच म्हणतात. वस्तूच म्हणतात. प्रकाशीय केंद्र. नाही बेटा, केंद्र वेगळं आहे. हा, वस्तूच म्हणतात. हा, तर इथे लिहा तुम्ही, टायटल द्या ह्याला. बघा मी सांगते, जेव्हा वस्तू, हे मी पूर्ण नाही लिहिते, तुम्ही स्वतः लिहा. जेव्हा वस्तू भिंगापासून अनंत अंतरावर ठेवलेली असते. जेव्हा वस्तू भिंगापासून अनंत अंतरावर ठेवलेली असते. इंग्लिश मीडियमची मुलं लिहू शकतात, when an object is placed at infinity from the lens. When an object is placed at infinity from the lens. हा जयेश बोल. ठीक आहे, आता आपल्याला काय नवीन सांगा इंग्लिश मध्ये. When an object is placed at infinity. When an object is placed at infinity from the lens. मराठीमध्ये जेव्हा वस्तू
भिंगापासून अनंत अंतरावर ठेवलेली असते. ठीक आहे. आता काय करायचंय, तुम्ही आकृती काढली आहे, ह्या आकृतीच्याच खाली आकृतीची काय, प्रतिमेची काय लिहायची आहेत आपल्याला, इथे लिहिणार तुम्ही प्रतिमेची लक्षणे. ठीक आहे, लिहा प्रतिमेची लक्षणे. इंग्लिश मीडियम वाले लिहू शकतात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एन इमेज, ऑफ द इमेज, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इमेज. नंबर 1 काय लिहिणार मुलांना तुम्ही ह्याच्यामध्ये, आकृती कशी आहे, सॉरी प्रतिमा कशी आहे, वास्तविक आणि उलटी. लिहा नंबर 1 वास्तविक आणि उलटी, रियल अँड इन्व्हर्टेड. वास्तविक आणि उलटी, रियल अँड इन्व्हर्टेड. नंबर 2 मध्ये काय लिहिणार, साईज कशी आहे प्रतिमेची, हायली डिमिनिश्डला मराठीत काय म्हणतात, खूप लहान, बिंदू स्वरूप लिहा. साईज काय आहे प्रतिमेची, साईज खूप लहान, हायली डिमिनिश्ड. कंसात लिहा, ब्रॅकेट मध्ये लिहा बिंदू स्वरूप. इंग्लिश मीडियम वाले कंसात लिहितील पॉइंट साइज्ड. आणि तिसरं ती कुठे बनली आहे मुलांनो, F2 पाशी. तर तुम्ही लिहू शकता प्रतिमेचे स्थान नाभी F2 पाशी. प्रतिमेचे स्थान नाभी F2 पाशी. झालं लिहून? यस मॅम. ठीक आहे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या हवं तर मुलांना, राहू द्या तुमच्याकडे, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आता बघा ही जी पहिली केस आहे ना, हीच पहिली केस तक्त्याच्या स्वरूपात सगळ्या केसेसला एकत्र करून तक्ता बनवलाय तुमच्या पुस्तकामध्ये. हा बघा तो तक्ता मी इथे कॉपी पेस्ट केलाय, हेच आपण केलं. बघा काय आहे, बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा. तर ह्याच्यातली पहिली केस आता आपण केली, ज्यावेळी वस्तूचं स्थान कुठे, अनंत अंतरावर. प्रतिमा आपल्याला कुठे मिळाली, नाभी F2 पाशी. दिसते प्रतिमेचा आकार कसा आहे, लहान, खूप लहान, खूप खूप लहान बिंदू स्वरूप. आणि प्रतिमेचे स्वरूप वास्तव उलट, वास्तव उलट. वास्तव उलट. ठीक आहे, तर आज आपण ही पहिली केस कंप्लीट केली. आपण येणाऱ्या क्लासेसमध्ये अशा टोटल ह्या सगळ्या 6च्या 6 क्लासेस कंप्लीट करणार आहोत. समजले इथपर्यंत सगळं शिकवलेलं मुलांनो? यस मॅम. ठीक आहे, चला आता मला ह्याचा फोटो टाका ग्रुपमध्ये, मला तरी बघू दे तुम्ही काय काय आकृत्या काढलेत. ही आकृत्या काढणं बोर्डामध्ये जसं तुम्हाला मी आधी सांगितलेलं, कमीत कमी 2 मार्काला, जास्तीत जास्त 4-6 मार्काला पण येऊ शकतं. त्याच्यामुळे तुमच्या ह्या आकृत्या एकदम ऍक्युरेट, एकदम करेक्ट पाहिजेत. ठीक आहे, चला आता आपण क्लास संपूया आजचा. होमवर्क हा आहे, ह्या आकृतीची प्रॅक्टिस करा. ह्या आकृतीचा फोटो आता लगेच ग्रुपमध्ये टाका, त्याच्यानंतर त्या आकृतीची प्रॅक्टिस करा. मग आपण नेक्स्ट क्लासमध्ये अजून केसेस घेऊया. ठीक आहे, कोणाला काय डाऊट आहे, कोणाला काय डाऊट आहे? ज्यांच्या ग्रुपमध्ये मला आता लगेच फोटो दिसेल 2-3 मिनिटात, मी हे समजेल फक्त त्याच मुलांनी लक्ष देऊन क्लास ऐकलाय आणि खरं मी जसं जसं सांगत होती तसं तसं केलंय. ठीक आहे, चला बरं मॅम. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट मुलांनो. गुड नाईट मॅम. गुड नाईट टीचर.